सांगू इच्छितो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की औरंगजेब बादशाने आपल्याला आलमगीर नावाचा हा किताब लावून घेतला होता. तर आलमगीर म्हणजे जगत जेता हा किताब औरंगजेबाने त्याच्या शिक्क्यामध्ये घालून घेतला होता. आणि औरंगजेबाने इराणला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये हा शिक्का औरंगजेबाने उठवला होता. तर हा जो शिक्क्याचा कागद घेऊन शिक्क्याचं पत्र घेऊन औरंगजेबाचा वकील जेव्हा इराणला गेला तर त्या काळी इराणचा बादशाह होता शहा अब्बास दुसरा. तर या शहा अब्बास दुसराने ते पत्र वाचलं. ते पत्र वाचून त्याला एवढा प्रचंड राग आला. ते रागाच्या पायी त्यांनी जो वकील पाठवलेला होता औरंगजेबाने त्या वकिलाला प्रचंड मानसिक त्रास दिला. पण त्यासोबत एक खरमरीत पत्र सुद्धा त्यांनी औरंगजेबाला पाठवलं आणि त्या खरमरीत पत्रामध्ये आपला संपूर्ण राग व्यक्त केला. तर तो इराणचा जो बादशाह होता शाह अब्बास दुसरा हा औरंगजेबाला म्हणतो, अरे तुम्ही कसले आलमगीर, एक ज्याला तुम्ही जंगलचा चुहा म्हणता तो शिवाजी तुमच्याकडे आग्र्याच्या कैदेमध्ये असताना सुद्धा तुम्हाला पकडून ठेवता नाही आला आणि तुम्ही स्वतःला आलमगीर म्हणता. तुम्ही या आलम दुनियेला काय पकडून ठेवणार आहात? तुम्ही फार फार तर आपल्या बापाला पकडून ठेवणारे पिदरगीर आहात, आलमगीर नाही. आम्ही पण इराणचे बादशाहच आहोत. या पत्रावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, जो राग या शहा अब्बास दुसराने व्यक्त केला होता त्या पत्रामध्ये त्याने लिहिता लिहिता शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. आता यावरून आपल्याला समजेल की आपल्या राजाची कीर्ती ही ते हयातीत असताना 7 समुद्र पार इराण पर्यंत पोहोचली होती. मग मित्रांनो विचार करा की आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की या आपल्या राजाची कीर्ती 16व्या शतकामध्ये 7 समुद्रापार पोहोचली होती. परंतु आज आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व लोकांना आपल्या महाराजांविषयीची कीर्ती माहिती नाही. ही किती दुर्दैवाची बाब आहे. तर ही कीर्ती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी आणि सर्वप्रथम ती आपल्या महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण शिवजयंती साजरी केली पाहिजे. ती तेवढ्याच मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे जेणेकरून एकदा शिवचरित्र म्हणजे एका शब्दामध्ये जर सांगायचं म्हणलं तर फक्त विवेक. हा विवेक आपल्याला समजेल आणि मग तो आपण इतरांनाही समजावून सांगू शकतो. त्यासाठी आपण शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे.